नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक पेठ राज्य महामार्गावर सावळघाट परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर पेठ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पेठ ते दिंडोरी हद्दीच्या दरम्यान असलेल्या उतारावरील सावळघाटात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथून पेठच्या दिशेने जाणारी मारुती इको कार क्रमांक GJ 155659 सावळघाटातील उतारावरून जात असताना याच वेळी मागून भरधाव येणारा ट्रक क्रमांक MH04GF 8901चे अचानक ब्रेक फेल झाले. ब्रेक न लागल्याने चालकाचा ताबा सुटला आणि त्या ट्रकने पुढे जाणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की इको कार हवेत उडून पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रक क्रमांक NL01AC 1929च्या मागील भागात शिरली. दोन्ही ट्रकच्या मध्ये इको कारचा चुराडा झाला. ह्या भीषण अपघातामध्ये इको कारमधील 2 पुरुष आणि 1 महिला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि ग्रामस्थांना अर्धा तासाहून अधिक वेळ लागला. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या आणखी 2 जणांना तातडीने नाशिक येथे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्यातील एका पुरुषाने प्राण सोडले. उर्वरित एका जखमीवर सध्या पेठ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मृतांची आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस नातेवाईकांचा शोध घेत आहेत. अपघातानंतर इको कार आणि ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवे आल्याने नाशिक ते पेठ मार्गावरील वाहतूक जवळपास 2 तास ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला तसेच मृतांची ओळख पटल्यानंतर सविस्तर माहिती पोलिसांकडून मिळेल असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक पेठ राज्य महामार्गावर सावळघाट परिसरात सायंकाळी ह्या अपघातामध्ये 4 जणांना नाहक जीव गमवावा लागला तर उर्वरित 1 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान संबंधित जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. या घटनेने पुन्हा एकदा पेठ येथील सावळघाटातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पेठ. धन्यवाद.